नमस्कार. तुम्हा सर्वांचं द विनिंग टॉसतर्फे विनय पुन्हा स्वागत करीत आहे. आणि मी खास आता कॅमेरा फिरवला आहे ग्रुपकडे आणि नंतर मी वळतो आहे त्या ग्रुपच्या मुख्याकडे आणि अर्थात आजच्या कार्यक्रमाच्या निवेदकाकडे. बेसिकली विलेपार्ले पूर्वमधला जो आता गणेशोत्सव 25च्या निमित्ताने प्रोग्राम चालू होता आहे आणि चाललेला आहे, त्यानिमित्ताने तुमची भेट झाली आणि लोककला, लोकनृत्य आणि लोकसंस्कृती हा जो आपला बेस आहे आपल्या संस्कृतीचा आणि त्यातून जनजागृती कशी करता येईल हा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि ज्याकरता विलेपार्ले हे नेहमी झटत असतं आणि तुम्ही येथील. आणि म्हणून मला एक शक्यतो तुम्हाला असे काही प्रश्न विचारायचे आहेत, इनफॅक्ट तुम्हाला बोलतं करायचं आहे की तुम्ही तुमच्या कार्यक्रमांना काय प्रसार करता आणि त्याकरता उद्दिष्ट काय असेल तुमचं आणि यातून लोकांचा प्रतिसाद काय होतो. तर मला वाटतं प्रोफेसर तुम्ही सुरुवात करावी. मी आता लोककला आणि लोकनृत्य हे पुढे घेऊन जायचा विचार केला होता, पक्का केला होता विचार. तो त्याच्यावर मी ठाम आहे आणि आता मी लोककलेचा प्रसार जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करतो आणि त्या लोकांपर्यंत पोहोचाव्या. म्हणजे आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत लोककला आपल्या सोबत असते, बरोबर आहे. त्यामुळे लोककलेचा प्रसार करावा असं मला वाटलं आणि मी तो करतो. आणि सगळे माझे विद्यार्थी आहेत त्यांना मी ट्रेन करतो आणि हे सुद्धा तेच काम करतात. म्हणजे स्नेहा आहे, ते रागिनी आहे, तिथे अंजली आहे, अमिता मॅडम आहेत, ह्या सुद्धा लोककलेचा प्रसार होण्यासाठी खूप प्रयत्न करतात त्यांच्या परीने. ओके. माझं एक म्हणणं आहे की बऱ्याचदा मी जगभरात फिरल्यानंतर असं कळलं की आपली माती आणि आपली आई ही महत्त्वाची असते कधी पण. आणि मला वाटतं ते आपल्या संस्कृतीतनं आणि विशेषतः आपल्या लिखाणातनं दिसून येतं. मला वाटतं काव्य म्हणून मी सरांकडे जातो आहे की तुम्हाला हे कसं वाटतं की जनजागृती आपल्या स्वतःच्या मातीतल्या गाण्यातनं होते का आणि केली तर कशी होते आणि किती इफेक्टिव्ह असते. नाही, कसं आहे, मराठी साहित्य ह्यामध्ये खूप मोठी ताकद असते. ॲक्च्युली मराठी साहित्य मध्ये अभंग, इथून जी सुरुवात झाली, अभंग, भजन, भक्तिगीतं, इथून जी सुरुवात झाली ती हळूहळू लोकगीतांपर्यंत आलेली आहे. आणि ही जी मराठी भाषांमधली जी ताकद आहे, आपल्या मराठी भाषेमधली, ती संस्कार देणारी ताकद आहे. कारण ह्यामध्ये प्रत्येक कवितेमध्ये किंवा प्रत्येक बोलीभाषेतल्या गीतामध्ये बघा, कुठेतरी एक तुम्हाला समर्पक संदेश दिला जातो की आपलं आयुष्य कसं सुधारता येईल, आपण किती हरलो तरी कसं पुन्हा उभारता येईल. त्यामुळे मला वाटतं इतर बाहेर देशातलं काही असं मनोवैज्ञानिक शोधण्यापेक्षा आपल्याकडे जी सोनं आहे, खणखणीत नाणं आहे, ते नक्कीच आपण सादर करायचं असतं, वाचन करायचं असतं आणि त्याच्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला लावलेली असतात. शाली, आय थिंक तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आणि मला वाटतं हे सोनं जे आहे ते आपण कदाचित थोडंसं मातीत टाकलं होतं किंवा आपल्याला माहिती आहे की आपली संस्कृती उगम त्यातनं झाला आणि आपण त्याला विसरतो आहे. आणि त्याकरता नवीन नवीन लोकच तयार होणं आवश्यक आहे, जे आपल्यातले असतील आणि विशेषतः तरुण पिढी जी आपण नेक्स्ट जनरेशन म्हणतो. आणि त्या दृष्टीने मी जातो आहे. आणि मंगळागौर हा जो प्रकार जो आहे, जो बेसिकली ट्रॅडिशनल मानला जातो, लग्नानंतरचा करायचा एक छोटासा खेळ आणि विधी असं मानलं गेलं मधल्या काळामध्ये. आणि त्याचा उद्दिष्ट हे पूर्णपणे बारगळलं. जिम संस्कृती येईपर्यंत लोकांना कळत नव्हतं की मंगळागौरीमध्ये पण जे दडलं आहे ते आपण नेमकं आणलं नाही. आणि आता जो मंगळागौरी कार्यक्रम बघितला मैत्रिणी ग्रुपतर्फे, तेव्हा जाणवलं की अरे ही सध्या आता परत आपण ह्या मंगळागौरीच्या निमित्ताने एकत्र येऊन एक तर एकोपा वाढवणं आणि प्लस आपल्या शरीराची एक देखभाल करणं आवश्यक आहे. तुमचं म्हणणं हे अशी काय आहे? नमस्कार. म्हणणं असं आहे की मंगळागौर ही जी काही लोप पावत चाललेली संस्कृती आहे, जसं की तुम्ही सांगितलं की लग्नानंतर पहिला सण हा मंगळागौरीचाच केला जातो. त्याचं एकमेव उद्दिष्ट असं आहे की जी नवी नवरी असते ना, ती घरात व्यवस्थित एकोप्याने एकत्र आली पाहिजे, सगळ्यांच्या ओळखी तिच्याशा झाल्या पाहिजेत. त्यामुळे ते खेळ खेळणं खूप गरजेचं असतं. आणि मंगळागौर ही संस्कृती यासाठीही महत्त्वाची आहे कारण त्या खेळांमधून आहे ना बऱ्याच चांगल्या गोष्टीचं प्रबोधन केलं जातं की सासूशी कसं वागलं जातं, सासऱ्यांशी कसं, नवऱ्याशी कसं, ह्या सुद्धा गोष्टी त्या खेळांमधून बऱ्याच चांगल्या पद्धतीने शिकवल्या जातात. कारण त्या पद्धतीची गाणीसुद्धा आहेत त्या मंगळागौरीमध्ये. आणि मंगळागौर सोडून वेगवेगळे अजूनही लोककलेचे जितके प्रकार आहेत त्यातही हेच सांगितलं जातं. गुड. ॲक्च्युली मला वाटतं रिलेशनशिप मॅनेजमेंटच्या आजकालच्या जगामध्ये विसरतात लोक, म्हणजे तरुण पिढी का आणि इव्हन जुने पिढीमध्ये पण. ते मला वाटतं ते एक उद्दिष्ट ते ठेवायचं. आणि प्लस आजकालच्या जमान्यामध्ये आपण म्हटलं की सुडोद राहणं आवश्यक आहे वगैरे, ते योग करून किंवा योगा करून होऊ शकतं, पण व्यायाम प्रकारे होऊ शकतं. पण मंगळागौर हे आपल्या घरातलाच एक सण आहे जो आपण करू शकतो आणि त्यातनं आपण बरंचसं काहीतरी अचीव करू शकतो. तुमच्या सगळ्या मैत्रीण परिवारातर्फे म्हणजे तुमचं सगळ्यांचं जे सादरीकरण बघितलं आणि विशेषतः तुम्ही जे मन लावून केलं आणि त्याचा एक
कसं असतं की स्त्री जात ही फार महत्त्वाची असते. बॅलन्सिंग वर्क आणि स्त्री पुरुष भूमिका दोन्ही ते एकत्र पार पडतात आणि त्यामुळं त्यांनी ही संस्कृती पुढे आणण्याकरता प्रयत्न करणं आवश्यक असेल, कारण ती आपल्या नेक्स्ट जनरेशनला, आपल्या मुलांकडे जाते, आपल्या बाळाकडे जाते आणि म्हणून ते सुखोपणे पुढे आणण्याचं आवश्यक आहे. आणि मला वाटतं तुम्हा सर्वांचं धन्यवाद सर, तुमची टीम, गणेश सर, तुम्ही जो संदेश दिला तो महत्त्वाचा आहे. छोटासा प्रोग्राम होता तो बेसिकली. मला वाटतं तुम्ही म्हणालात की जसं त्याची एक मोठी प्रदीर्घ यात्रा करू शकतो आपण आणि ती महत्त्वाचीच आहे. असे प्रोग्राम्स लोकांपर्यंत पोचणं आवश्यक आहे आणि लोकांनी ते घेणं आवश्यक आहे. मला वाटतं थोडा काळ बदलला आहे. पुनश्च एका संस्कृतीचा आपण जागर करायचा प्रयत्न करतो. पार्ल्यामध्ये निश्चित होतो, मी पार्लेकर नव्हतो पण झाल्यानंतर मला कळलं. तर हे तुम्ही चालू ठेवावं. शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आणि मला एक सांगायचं वाटतं की तुम्ही तुमचे नंबर्स मला इथे सांगा, पंकज सर तुम्ही आणि सगळ्यांनीच, की मला ते पोचवतील माझ्या चॅनलतर्फे पुढे. माझा नंबर आहे, माझं नाव पंकज पाडाळे, 9967284081. गणेश सर तुम्ही. हे आमचं मी कोकणरत्न पदवीप्राप्त कवी लेखक गणेश. मी ठाण्याला राहतो, पण सामाजिक सेवेत सुरुवातीला मी जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा आत्तापर्यंतचा माझा प्रवास असा आहे की महाराष्ट्रातल्या एकूण 25 शाळेंमध्ये आम्ही कविते शिकवण्याचे प्रयोग केलेले आहेत आणि अनेक कार्यक्रम असतात. तेव्हा माझा स्वतःचा एक कार्यक्रम आहे काव्य स्पर्श. नक्की संपर्क करा. माझा क्रमांक आहे 9594659128. व्हेरी गुड. आणि मैत्रीण ग्रुपमध्ये बेसिकली. नमस्कार, मी स्नेहा रवींद्र रवंदे. नागरी सांगली. नमस्कार, मी अंजली अतुल निकम. ओके. नमस्कार, मी अमिता सुनील शेलार. हां. नमस्कार, मी श्रावणी गणेश निकम. नमस्कार, मी मंगल पाटील. नमस्कार, मी वर्षा कुडाळकर. आमचा मैत्रीण गट आहे, याच्यात 40पेक्षा जास्त महिला आमच्याशी जोडलेल्या आहेत. आम्ही लोककला लोकनृत्याचे क्लासेस घेतो. कळवा आणि वर्तकनगरमध्ये आमचे हे क्लासेस चालू आहेत. त्या अंतर्गत आम्ही सगळे इव्हेंट करतो, ज्याच्यामध्ये डोहाळ जेवण, नामकरण, साठी 75 वाढदिवस, लग्न, मेहंदी असे सगळे सोहळे कार्यक्रमसुद्धा घेतो आणि कोरिओग्राफीसुद्धा करतो. ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आमचा नंबर आहे 9819053001. थँक्यू व्हेरी मच. तुमचं सर्वांचं सगळं आभार. आणि मला वाटतं यश हे नेहमीच येत असतं जेव्हा आपण एकोप्याने काम करतो. संघभावना महत्त्वाची आहे, जी समाजाकरता आणि इव्हन आपल्या जगाकरता महत्त्वाची आहे. आणि नृत्य किंवा एखादं सादरीकरण हे केवळ त्या क्षणाबद्दल नसतं, ते एक महत्त्वाचा मेसेज देऊन जातं आणि त्याची गरज आता या जगाला आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना शुभेच्छा. नमस्कार. विनय पोद्दार, द विनिंग टॉस तर्फे. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.